राम मंदिराची पहिली झलक समोर 22 जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये श्रीराम मंदिराचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्याची भव्य दिव्य तयारी सुरू। कडाक्याच्या थंडीत श्रीराम मंदिराचं 24 तास बांधकाम सुरू। मुख्य 8 इंजिनियर्सपैकी 5 इंजिनियर्स महाराष्ट्रातले 4500 कामगारांकडून राम जन्मभूमीवर काम सुरू। राम मंदिरातील अभिषेकाची रूपरेषा निश्चित। 15 ते 22 जानेवारी पर्यंत पूजा आणि विधी होणार। 15 जानेवारीला गर्भगृहात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना। जागा वाटपाची विधानं जाहीरपणे नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही। समसमान जागा वाटपावरील भुजबळांच्या विधानावरून संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या, 4ही पक्षांना समान जागा वाटप व्हावं, वंचितची मागणी। जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र, सूत्रावर महाविकास आघाडीचं एकमत। जागा वाटपावर महाविकास आघाडीत ओढाताण नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। लोकसभेसाठी कोण उमेदवार हवं, दानवे की खैरे? उद्धव ठाकरेंची संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांना विचारणा। खैरे आणि दानवेंच्या अनुपस्थितीत बैठक, तर बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंकडे, सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हाती लोकसभेची सूत्र। प्रत्येक मतदारसंघात 4 ते 5 जागांचं क्लस्टर करून एक प्रभारी देणार। प्रत्येक क्लस्टरमध्ये मोदी, शहा आणि राजनाथ सिंग दौरे करणार। सरकारनं गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही, मारहाण झाली, जीव गेला तरीही सरकारला मराठा आरक्षण घेणारच, जरांगेंचा सरकारला इशारा। मराठ्यांनो घराबाहेर पडा, मुंबईकडे चला, मनोज जरांगेंचं आवाहन। मुंबईतील आंदोलनाचा मार्ग उद्या देणार असल्याचीही माहिती। मागासवर्गांना ओळखण्यासाठी आयोगानं ठरवले निकष। सामाजिकसाठी 40, शैक्षणिकसाठी 32, तर आर्थिक निकषांकरिता 28 भारांक निश्चित। शरद पवार आणि बच्चू कडूंमध्ये उद्या भेट होण्याची शक्यता। पवार बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। तर अजित पवार त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले, कोल्हेंचा अप्रत्यक्ष टोला। अजित पवार लोकांवर दबाव टाकतात, त्यांचा हाच स्वभाव आवडत नाही। अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या वादात जितेंद्र आव्हाडांची उडी। महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चा जुन्नरमधील आळेफाट्यामध्ये दाखल। अमोल कोल्हेंचं जुन्नरमध्ये ठिकठिकाणी स्वागत। भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा 14 जानेवारीपासून। दुसऱ्या टप्प्याचं नाव भारत न्याय यात्रा। मणिपूरपासून सुरू होणारी यात्रा मुंबईमध्ये संपणार। सोलापुरातील करमाळ्यात कार आणि कंटेनरचा भीषण अपघात, 4घांचा जागीच मृत्यू, 6 जखमी। देवदर्शनासाठी शिर्डीला जाताना काळाचा घाला। देशात गेल्या 24 तासात 600हून अधिक कोरोनाबाधित, 2 रुग्णांचा मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या 4000 वर। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांचं ईडीच्या आरोपपत्रामध्ये नाव। लंडनमधील एका मालमत्तेचं नूतनीकरण करून तिथे वास्तव केल्याचा वाड्रा यांच्यावर आरोप। दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, घटनास्थळी राजदूतांच्या नावाचं पत्र, स्पेशल सेलकडून अधिकचा तपास सुरू।